तर नमस्कार मित्रांनो, व्हीएटेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर भरपूर साऱ्या ताईंच्या दादांच्या अशा कमेंट होत्या की दादा युट्यूबची जी लाईव्ह आपण घेतो, लाईव्ह घेतल्याच्या नंतर आपल्याला त्या लाईव्हचा वॉच टाइम मिळतो का नाही। आणखीन त्यांची एक शंका जर बघितली मित्रांनो आपण, तर ते अशी आहे की युट्यूबचा जो त्यांचा वॉच टाइम आहे तो वॉच टाइम कमी होत आहे। तर ते वॉच टाइम कमी होण्याचं कारण काय आहे, तर मित्रांनो एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप नका करू। तर चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की लाईव्हचा जो वॉच टाइम आहे तो मिळतो का नाही आपल्याला। हो मित्रांनो, आपल्याला लाईव्हचा जो वॉच टाइम आहे तो मिळत असतो, पण कोणता लाईव्हचा वॉच टाइम मिळतो, जेव्हा आपल्या लाईव्ह वरती जे लोकसंख्या असते, कितीही लोक असते आपल्या लाईव्ह वरती, जेव्हा आपली लाईव्ह चालू असते, लाईव्ह चालू असता वेळेस त्या लाईव्हचा आपल्याला एकही तास आपल्याला युट्यूबचा लाईव्हचा वॉच टाइम मिळत नाही। उदाहरणार्थ जर आपल्या लाईव्ह वरती 100 लोक असतील, 200 असतील, 500, 1000, 1500, 2000 आपल्या लाईव्ह वरती जर लाईव्ह चालू असताना लोक लाईव्ह असतील, तर त्या लोकांचा आपल्याला एकही तास वॉच टाइम मिळत नाही। जेव्हा आपली लाईव्ह संपेल आणि लाईव्ह संपल्याच्या नंतर जेव्हा तो व्हिडिओ अपलोड होईल चॅनलवरती, लाईव्हचा अपलोड झाल्याच्या नंतर त्या व्हिडिओला जे लोक बघतील त्या लोकांचाच फक्त आपल्याला लाईव्हचा वॉच टाइम मिळत असतो। अन्यथा जे लाईव्ह लोक असतात त्या लोकांचा आपल्याला एकही युट्यूबवरती लाईव्हचा वॉच टाइम मिळत नसतो। तर हा भ्रम तुमच्या डोक्यामधून काढून टाका की लाईव्हचा वॉच टाइम आपल्याला, लाईव्ह लोक असतात त्या लोकांचा सुद्धा लाईव्हचा वॉच टाइम मिळतो, तर त्या लोकांचा आपल्याला लाईव्हचा वॉच टाइम मिळत नाही मित्रांनो। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की युट्यूबचा वॉच टाइम जो आहे तो वॉच टाइम आमचा कमी का होत आहे। तर मित्रांनो वॉच टाइम जर बघायचा जर मुद्दा बघितला आपण, तर बघू शकता इथं अर्नचा जो ऑप्शन आहे त्या अर्नच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला ओरिजिनल वॉच टाइम हा चेक करायचा असतो। इथंच आपल्याला ओरिजिनल वॉच टाइम दाखवत असतो। जर आपण आपल्या डॅशबोर्डवरती जर इथं बघितलं, मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावत आहे, इथं जर वॉच टाइम जर बघितला आपण, तर हा जो वॉच टाइम आहे आपला हा फक्त 28 दिवसाचा वॉच टाइम असतो, आणि हा जो वॉच टाइम आहे तो शॉर्ट प्लस लॉंग या दोन्ही व्हिडिओचा वॉच टाइम असतो, आणि तो अपडेट होत राहतो मित्रांनो। त्याच्यामुळे इथं आपल्याला डॅशबोर्डवरती आपल्याला जो वॉच टाइम आहे तो वॉच टाइम बघायचा नाही। आपल्याला काय करायचं आहे, अर्न सेक्शन मध्ये जाऊन इथं खाली बघू शकता, इथे आपला ओरिजिनल वॉच टाइम असतो। आणि आता राहिला मुद्दा कोणता की युट्यूबचा जो वॉच टाइम आहे तो वॉच टाइम कमी का होत आहे। तर मित्रांनो वॉच टाइम कमी होण्याचं कारण म्हणजे काय आहे माहिती आहे का, जेव्हा आपल्या युट्यूब चॅनलला 1 वर्ष कंप्लीट होतं, 1 वर्ष युट्यूब चॅनलला कंप्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो काय होतं, ऑटोमॅटिक युट्यूबचा आपला वॉच टाइम जो आहे तो कमी होत असतो। म्हणजे युट्यूब काय करत असतं, फक्त 365 दिवसाच्या आतच वॉच टाइम कंप्लीट करत असतं। तुम्ही म्हणाल दादा ते 1 वर्ष झाल्याच्या नंतर आमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार का नाही। 100% तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार। तुमच्या चॅनलला 1 वर्ष होऊ द्या, 2 होऊ द्या, 3 होऊ द्या, 4 होऊ द्या, कितीही होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही। तुमच्या चॅनलला किती वर्ष झाले तरी काही प्रॉब्लेम नाही। फक्त ज्या दिवशी युट्यूबचा तुमचा वॉच टाइम कंप्लीट होईल त्या दिवशीपासून ते मागचे 365 दिवस ते पकडत असतं। लास्ट 365 दिवसामध्ये तुमचा कधीही 4000 वॉच टाइम भरलाच पाहिजेत। असं नाही की आता तुम्ही तुमचा 4000 वॉच टाइम कंप्लीट झाला आणि आता तुम्ही तुमचं जे युट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज केलं, आणि तुमचं आता तुम्ही जर परत व्हिडिओ टाकला नाही तर तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होणार नाही। तर मित्रांनो तुमचं जरी चॅनल मॉनिटाईज झालं आणि काही दिवस जर तुम्ही व्हिडिओ रेग्युलर अपलोड केले नाही आणि 4000च्या कमी 365 दिवसाच्या आत जर तुमचा वॉच टाइम दाखवत असेल, तर तुमचं ते चॅनल ऑटोमॅटिक डिलीट होणार मित्रांनो। ऑटोमॅटिक डिमॉनिटाईज होणार, ऑटोमॅटिक डिमॉनिटाईज होणार मित्रांनो। मित्रांनो हे सर्व पॉईंट तुमच्या लक्षामध्ये आले असेल की वॉच टाइम कशामुळे कमी होतो, त्यानंतर लाईव्हचा वॉच टाइम मिळतो का नाही। तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हे आपलं मराठीमधून युट्यूब चॅनल आहे, सर्व मराठी क्रिएटरना सपोर्ट करण्यासाठी आपण युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे। तर कृपया या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।